गुड इव्हनिंग. तर आताच मी माझ्या ऑफिसचं काम बंद केलं आहे, लॉग ऑफ केलं आहे आणि आता वाजतायत संध्याकाळचे 7 आणि उद्या आम्ही निघालो एका ट्रिपसाठी. तर अचानक ठरलेली ही ट्रिप आहे. या वर्षातली मान्सूनची ही आमची पहिली ट्रिप आहे. तर बघूया लोकेशन काय असणार आहे आणि आम्ही कुठे जाणार आहे आणि काय काय मजा करणार आहे. तर तुम्ही लास्टपर्यंत हा ब्लॉग नक्कीच बघा. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर निघायचं होतं, त्यामुळे आम्ही गेलो आदल्या दिवशीच आमच्या मित्राकडे. मुलांची ट्रिप म्हणजे जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत काही खरं नसतं. होय नाही करत शेवटी ठरलं आणि आम्ही निघालोच. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे 6:30 वाजलेत आणि वातावरण एकदम मस्त झालं आहे. तर आता आम्ही निघालोत आमच्या डेस्टिनेशनकडे. अचानकपणे ठरलेले ट्रिप्सच नेहमी सक्सेसफुल होतात. तुमच्याबरोबर पण असंच होतं का? गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि आम्ही जर्नी स्टार्ट केली. तर आमचा पहिला स्टॉप होता ताम्हिणी घाट. मुसळधार पाऊस पडत होता आणि सकाळी मस्त आम्ही नाश्त्याचा आनंद घेतला. इतका मस्त नाश्ता आणि वातावरण होतं की मन एकदम तृप्त झालं. आपल्या सह्याद्रीमधील ताम्हिणी घाटचं इतकं सुंदर सौंदर्य आहे की जातानाच वळणावळणाचा रस्ता, रिमझिम पडणारा पाऊस, धुक्याची चादर आणि रस्त्याच्या आजूबाजूला असणारे छोटे मोठे धबधबे मनाला एकदम आकर्षित करून टाकतात. आता देवकुंड वॉटरफॉलला आणि जाताना तुम्ही मध्ये पाहता की अशा प्रकारे खूप छोटे मोठे धबधबे या ठिकाणी आहेत. तर आपण देवकुंडच्या पार्किंग लॉटमध्ये आपण पोचलेलो आहोत. इथं आपल्याला गाडी पार्क करून 5-6 किलोमीटरचा जो ट्रेक आहे तो आपल्याला आता चालत जायचा आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना एक मी सूचना देतो की येताना कॅश सोबत ठेवा, कारण नेटवर्क नसल्यामुळे ते फोनपे वगैरेच्या सोयीसुविधा उपलब्ध नसतील तर तुम्हाला कॅश मदतीला येईल. चला मग आता आपण ट्रेकिंग चालू करूया. पाटणस आणि भिरा या 2 गावापासून आपण देवकुंडला जाऊ शकतो. तर आम्ही आलो होतो पाटणस या गावी. कार पार्किंगसाठी इथे 100 रुपये चार्जेस आहेत आणि एंट्री फी आहे 200 रुपये प्रत्येकी. तिकीट काउंटरच्या बाजूला चेंजिंग रूम आणि छोटे मोठे हॉटेल आहेत. तिथे आपण मस्तपैकी नाश्ता करून एन्जॉय करू शकतो. जो 4-5 किलोमीटरचा ट्रेक आहे तो इथे स्टार्ट झालेला आहे. आपल्यासोबत आहे ट्रेक एक्सपर्ट अविनाश आणि राहुल. राहुल आपल्याला गाईड करणार आहे कसं जायचं आहे, कुठून जायचं आहे. चला तर बघूया मग. तर इथून आमचा ॲक्च्युअल ट्रेक स्टार्ट झालेला आहे. 1 साईड 6 किलोमीटर्सचा हा ट्रेक होता आणि रायगड पाटबंधाऱ्यामधला उन्नयन धरण आपल्याला जाता जाता लागतो आणि त्यांचे असे छोटे मोठे देवकुंडचे बोर्ड लावलेले आहेत जेणेकरून कोण हरवायला नको किंवा कुणाला जर रस्ता माहीत नसेल तर तो त्या बोर्ड थ्रू आपण करेक्ट त्या देवकुंड वॉटरफॉलपर्यंत पोहोचू शकतो. आणि ऑन द वे त्यांनी असे छोटे मोठे ब्रिज बनवलेले आहेत जेणेकरून जायला सोय होईल. जंगलातून जाताना वाटेत असंख्य औषधी वनस्पती आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला आयुर्वेद स्पेशल अविनाश थोडक्यात माहिती सांगतील. मध्ये भरपूर आयुर्वेदिक वनस्पती वगैरे आहेत. हे बघा, हे झाड तेजपत्त्याचं आहे जे आपण किचनमध्ये वापरतो मसाला. तेजपत्ताचं झाड आहे. 1 साईड हा ट्रेक 2 ते 2.5 तासाचा आहे. बट तुम्ही थांबत गेलात तर 3 तास नक्कीच लागतील. तर त्यांनी वाटेत असे छोटे मोठे झोपडी टाईप बनवलेले जेणेकरून तुम्ही थोडासा विसावा घेऊ शकतात. आम्ही तुम्हाला नक्कीच सजेस्ट करू की तुम्ही सकाळी लवकरात लवकर इथे येण्याचं ट्राय करा, कारण जेवढा आपण देवकुंड वॉटरफॉलच्या जवळ जाऊ तेवढा अंधार जास्त वाढत जाईल आणि जेव्हा तुम्ही रिटर्न येत असता तेव्हा तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम होऊ शकतो. तर 3 वाजताच्या नंतर तिथं एंट्री बंद होते. तर लवकरात लवकर येऊन इथल्या वॉटरफॉलचा तुम्ही नक्कीच आनंद घ्या. 2 मोठ्या भव्य पाषाणांमधून कुंडा स्वरूपात पडणाऱ्या पाण्यालाच देवकुंड वॉटरफॉल म्हणतात. तर हाच तो देवकुंड वॉटरफॉल आहे जिथं आपण आता पोहोचलेलो आहोत. पाण्याचा ओघ जर जास्त असेल तर तुम्ही पण दुरूनच एन्जॉय करा वॉटरफॉल. आपली आणि आपल्यासोबत आलेल्या लोकांची नक्कीच काळजी घ्या. 3 तासाचा ट्रेक करून तुम्ही नक्कीच थकाल, पण इथं आल्यानंतर इथलं सौंदर्य बघून तुमचा पूर्ण थकवा निघून जाईल असं हे दृश्य होतं. वॉटरफॉल एन्जॉय करून आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला आणि मस्तपैकी पावसात भिजल्यामुळं गरमागरम मॅगी खायचा मोह आम्हाला काय आवरला नाही. तर आम्ही तिथं ट्राय केली चुलीवरची मसाला मॅगी. रिमझिम पाऊस, बोचणारी थंडी आणि त्याच्यामध्ये गरमागरम मॅगी, हे कॉम्बिनेशन खूप. दुरून आपला सह्याद्री जितका सुंदर आणि देखणा आहे तेवढाच तो जवळून भयानक आहे. निसर्गासोबत मस्ती करू नका, मस्त नेचरचं आनंद घ्या आणि सुखरूप आपल्या घरी जा. चला तर मग आजचा व्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.